तर कोणतं आवडतं गीत तुम्हाला आमच्यासाठी थोडंसं? मला सुमन कल्याणपूरचं एक गाणं आहे ओके. आणि माझी आयुष्याची ज्यांनी सुरुवात झाली संगीतकार म्हणून, हो. तर ते गाणं पहिलं ऐकवतो. अरे वा, क्या बात आहे. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की सुमन कल्याणपूर ह्यांच्यासोबत तुमची जी काही एक जे कोलॅबोरेशन तुमचं तयार झालं म्युझिकसाठी, ते खूपच जबरदस्त होतं, मस्त होतं. आणि एक से एक गाणी तुम्ही सगळ्यांना दिली आहेत त्यांच्यासोबत. तर त्याच्याबद्दल सांगा ना आम्हाला, तुमच्या या जर्नीबद्दल थोडंसं सांगा ना दोघांच्या. तो काळ म्हणजे 68, 69, 1968 किंवा 69 तो काळ होता. हो. आणि मी नुकताच मॅट्रिक होऊन कॉलेजमध्ये काही गेलो नाही मी, कारण संगीताची आवड. अच्छा. म्हणून मी हार्मोनियम शिकलो वगैरे. हां हां. आणि मग मला कोणीतरी सांगितलं, अरे सुमनताई हार्मोनियमवाल्याच्या शोधात आहेत. बरं. तर त्यांना कोणतरी चांगला पेटीवाला पाहिजे. याला पेटी म्हणतात म्हणजे. हो. मी खारला राहत होतो, सुमनताई पण खारला. अच्छा. म्हणजे स्टेशनजवळ त्यांचा बंगला होता, कल्याणपूर हाऊस असं. बरं. तर मी गेलो एक दिवस आणि सकाळी गेलो आणि म्हटलं तुम्हाला हार्मोनियमवाला पाहिजे असं कळलं, कोणीतरी सांगितलं. तर त्या ऑडिशनसाठी आलो आहे मी. ते म्हणाले बस बस. तर तेव्हा माझं वय साधारण 28-1 असणार. बरं. तर गेलो आणि काय वाजवून दाखवा तुम्ही. म्हटलं क्लासिकल मी शिकलेलं नाही, मी पेटी वाजवायला शिकलो, पण 1 महिना फक्त पंडित वसंतराव चिमुट्यांकडे 1 महिना फक्त गेलो. बर. त्याच्यानंतर सुमनताईंना वाजवून दाखवले. मला जे शंकर जयकिशन म्हणजे वेडा मी. अच्छा. पहिल्यापासूनच. बर. म्हणजे देवाच्या नंतर कोण असेल तर शंकर जयकिशन. अच्छा. तर त्यांची गाणी वाजवणं, त्यांचं गाणं हे कर तर त्यांना ऐकवलं आणि सुरुवात झाली आमची सुमनताईंबरोबर प्रोग्राम करायची. मद्रास आहे, बेंगलोर आहे, कलकत्ता आहे, दिल्ली आहे. साधारण 6-8 महिने गेले आणि कल्याणपूर साहेबांचा मला फोन आला सकाळी एक दिवस. नवीन वर्ष 69 उजाडलं होतं आणि म्हणाले तुम्ही बंगल्यावर येऊ शकता का, जरा बोलायचं आहे. म्हटलं काय आहे काय एकदम. ते म्हणाले आपण वेस्ट इंडिजला चाललोय. अच्छा. म्हटलं काय मस्करी करताय का तुम्ही. तर नाही म्हणाले मस्करी कसली, खरंच चाललंय. तुम्ही त्याच्यासाठीच बोलवतोय मी. आपण बोलूया काय करायचं आहे, मुद्दे बिद्दे मांडूया. सुमनताई पण असणार म्हणाले हे ते सगळे. बरोबर. म्हटलं बरं. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो तर म्हणाले 6 म्युझिशियन आपल्याला पाहिजेत. तर 1 सतारवाला, 1 फ्लूटवाला, एक ढोलक तबला वगैरे आणि तुम्ही मॉनिटर. मला मॉनिटर बनवून टाकलं झालं. आणि आम्ही त्या वर्षी एप्रिलमध्ये वेस्ट इंडिजला गेलो. बर. 69 मध्ये पहिली टूर आणि ती सुद्धा डायरेक्ट वेस्ट इंडिज. म्हणजे लोक लंडन अमेरिकेला पहिलं सुरुवातीला जातात किंवा सिंगापूर, दुबई बिबई, पण आमचं म्हणजे एकदम दुसरं टोक. आणि मजा. 3.5 महिने होतो आम्ही तिथे. अरे वा. मला तिथे आता सुमनताईंचं काय झालं होतं म्हणजे लक्षात कोणाच्याच आलं नाही की त्यांची डुएट गाणी पण पुष्कळ हिट आहेत. नाना करते प्यार तुम्ही से कर वगैरे वगैरे आहेत. तर शंकर जयकिशनची आहे, अजौना आहे, बालमा वगैरे. तर मेल गाणार कोण. अरे हा. म्हणाला हो तुम्ही चांगले गाता. म्हटलं काहीतरी गा. नाही खरंच सांगते म्हणाले तुम्ही चांगले गाता, तुम्ही माझ्याबरोबर गा. आणि वन्स मोर मिळायचं मग आम्हाला. क्या बात आहे. मार्च महिना आला की ह्या मार्चमध्ये आपण लंडनला चाललोय, ह्या मार्चमध्ये आपण अमेरिकेला चाललोय, ह्या मार्चमध्ये सिंगापूर चाललोय, ह्याला ऑस्ट्रेलिया चाललोय. 18 टूर्स त्यांच्याबरोबर केला सुमनताईंबरोबर. 18 वर्ष. प्रत्येक मार्च एप्रिल मध्ये चला निघाले.
तशी अरे वा. देव जेव्हा मी म्हणतो देव जेव्हा फाडून देतो हां, तेव्हा अगदी सगळं आपल्याला हवं ते मिळतं. खरंय.